तर आता आम्ही चाललोय ताडोबाला. तर काल रात्री सगळं झालं, बिदाई वगैरे सगळी झाली, त्यानंतर आम्ही रेस्ट केली थोडं आणि आज सकाळी म्हटलं सकाळची पण एक सफारी करायची आणि संध्याकाळची पण करायची असा आमचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल केला आहे आणि आम्ही फक्त एकच सफारी करणार आहोत दुपारची आणि त्यासाठी आम्ही आता निघतोय. तर आमच्यासोबत दीप असणार आहे. दीप आता थोड्या वेळातच येईल. आम्ही आता रेडी होऊन मस्त ब्रेकफास्टला जाऊ आणि मी मस्त एकच मी जे ताडोबाचं फर्स्ट टाईम आले होते तेव्हा टी शर्ट घेतलं होतं ते अजूनही तेच ठेवलं आहे मी. मला खूप आवडतं जायला आणि जसं कुणाल म्हणतो की वाघांना बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपल्या कामात एक वेगळी ऊर्जा येते. तर त्यासाठी आम्ही आता चाललो आहे ताडोबाला. पण तू काय खातोय? तू पण तरी पो. सो हिअर वी आर प्रिपेअरिंग फॉर ताडोबा. सगळं पॅक करायचं आहे. मी तर एक थंडी असेल संध्याकाळी जास्त तर म्हणून मी हा एक घेऊन ठेवला आहे स्वेटशर्ट आणि बाकी सगळं मी तिकडेच हे करेन. केस असे बांधणार मी आणि हे आणि मागे काय लिहिलं दिसतंय सेव सेव टायगर. झाला चला तू गप्रो माझ्या नादात लागा नको. केला तो लास्ट मिनिट मेस. नो प्रॉब्लेम. हॅलो गुड मॉर्निंग. जागा कुठे आहे पण आमच्या पॅकसाठी? ओ तुमच्यासाठी आहे. नंतर बघायला लागेल. ती भरायला लागेल नंतर. चलो लेट्स गो. आता किती वेळ आहे आपल्याला? 2 तास. असं टेक्निकली 1.5 तासाचा ड्राईव्ह आहे. बट लेट अस सी मध्ये काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला. ओके. काहीतरी तुफानी करूया जमलं तर. तुझ्या लग्नाची तयारी झाली की नाही? हा नाही आता सुरू करू ना. तर आहे वेळ पण आधी जंगल. आधी जंगल. एक दिवस आधी पण मला सांगितलं तरी सफारीला येईल. प्रायोरिटीचा पण आता बायको पण तशीच मिळाली आहे जंगल लवर तर मग काय. अरे नशीब नशीब ना. मला तर भीती आहे माझ्यापेक्षा जास्त जाणार ती. तुझ्या ताब्यात होतो मी. बरं तर तुम्हाला लंच काय कुठे करायचं आहे म्हणजे थोडं चांगल्या ठिकाणी? ते काय वडनेर ना? वडनेर नाही ग, समथिंग नेर. उमरेड. हा उमरेड. उमरेड रस्त्यात लागणार लागेल आपल्याला. लागेल. मग मग तिथे तिथे आम्हाला काहीतरी तो सावजी? एक हा. सावजी कुठेतरी भारी मिळतं. घरगुती सारखं आहे पण ते भारी ओके मिळतं. ठीक आहे. तर तुम्हाला चालण्याला एक सावजी बघू कारण इथली जी सावजी डिश आहे हा. ती स्पेशली भरपूर तिखट आणि थोडस तेल असतं. तर आपण तुम्हाला अजून 4-5 तास सफारीत काढायचे आहे. तर आपण थोडस Light खाऊया. हा हलका अर्गोनॉमिक. चला बेटर. उमरेडला आपण जेवूया आणि तिथले लोकल गाईड ड्रायव्हर असतात आपण त्यांना म्हणू की तुमचं काहीतरी एक स्पेशालिटी डिश आम्हाला खाऊ घाला. ओके. असं करूया आपण. 1-1.5 तासात उमरेडला पोहोचू हळूहळू फिरता फिरता आणि लेटेस्ट डिसाईड. हॅलो. हा आम्ही इथं 2 मिनिटावरच आहोत त्याच्यामुळे फोन नाही केला डायरेक्टली. हा काय पोहोचतोय तिथेच. आता पोहोचलोच आहोत तर बघून मग काय करतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मागचा राईट होता. भुक्कड लोक होतो मी असं शोधतोय आम्ही कुठे सावजी मिळतं. कुठे आहे? नाव तर सांग. ते पण ते असं कोल्हापूर सारखंच आहे. मूळ व्याधाचं पण लिहून ठेवतात आणि सावजी पण खायला लावतात. काय काय पॉइंटच नाही कळणार मला. मस्त बाहेरच तिथे मूळ व्याधाचेच वेळ लावले. मग आमच्यासारखा विचार करणार खायचं का नाही खायचंय. HOO. कशी होपी. त्याची डोक्यावर बघ ना हा मस्त आहे. पिसारा फुलवल्यासारखा. थोडा खाली यायला पाहिजे होता तो. Catch खाली करू का? नाही नाही नको दिसतंय. पुढे घेऊ थोडं. हा. फुलवला पाहिजे पिसारा. ते कसं वाटतंय कुणाल? वाव बघून असं धडधड होतंय धडधड. तुला बघितल्यावर झालेलं तसंच होतं. तसं आता वागायला बघून होतंय. गेट बघूनच. आम्ही आता या गेटला पोहोचलोय. ही माझी 3री सफारी आहे याच गेटमधून पेलारा. आणि हे तुमच्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.
आता आम्ही जेवतोय. हा गेट आहे आणि बरेचदा इथून टायगर जात असतो. आपण बसलोय तिथून ना. हो. आणि युजली कसं असतं ना, नॉर्मल आपण टुरिस्ट किती जवळून बघितलंय मागच्या वेळेला जी दीप आपल्याला आमची सफाई- हो दीप दीप होता तेव्हा. नव्हता आपल्या सोबत. दीपला काहीतरी काम होतं. बेलाराला नव्हतं मी. बेलारालाच आलेलो नाही. नाही छोटा आपण मटका पोरला कुठे गेलो होता? छोटा मटका दीपनेच दाखवला. नाही दीप नव्हता छोटा मटक्याच्या वेळेला. छोट्या मटक्याला मी पळवला आतमध्ये. दीप नव्हता तेव्हा आपल्या सोबत. दीप असता तर माझे राडे झाले असते का गाईड सोबत? हा मी राडे गेले होते. त्याच्यामुळे छोटा मटका तर आपला क्लोज होता, पण नयनतारा अशी जीपच्या बाजूने गेली होती जेव्हा माझ्याकडे काही कॅमेरा नव्हता, काही नव्हतं. हा नयनताराला बघितलं तेव्हा दीप होता. आपण छोटी तारा जेव्हा नयनताराची आजी नयनतारा तिच्यासोबत होतो आणि छोटा मटका आपण एकाच ह्याच्यात बघितला. हा एका छोटा दिवशी मटका झोपून पण होता. दीप म्हणून होता तेव्हा का आपण नयनतारा- कोरोनाला छोटी तारा आणि छोटी तारा. हा 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 करेक्ट. तर तुम्हाला आता ऍज अ वाईल्ड लाईफवर बिहेव करून कसं वाटत आहे? मला खूप मला तर मी थोड्या दिवसांनी, मी आजच विचार करत होते की एक सर्टन अमाऊंट जेव्हा बँक बॅलन्स असेल, मी पण सगळं स्किप करणार आणि मी जंगल जंगल आणि नाही, मी तो usually- कॅमेरा घेणार आणि मी माझी लाईफ अशी शांततेत. मला नको, मला फेम नको, मला काही नको, मला कसलंच हे नाही. मला फक्त ह्या शांततेत आणि त्या जंगलातच फिरायचंय. पण 1 तासात तिथे काय होणार, गाड्या येतील, हो. खूप गर्दी होणार. हो. पण आता तुम्ही छान थंड हवेत झाडाखाली बसले, अजून काय हवं सांगा? सुख. जाण्याच्या आधी थोडी वाघांना बघून एनर्जी घेऊन आम्ही कामाला लागणार आहोत 2 महिने. त्याच्यानंतर परत एकदा जाणू. तेव्हा आपण वेगळे एक सरप्राईज घेऊन येणार. सरप्राईज घेऊन येणार. दीप देणार आहे ना सर. हा, दीप सरप्राईज देणार आणि सगळ्यांसाठीच. सगळ्यांसाठी. कुणाल मला तो कॅमेरा गिफ्ट कर ना. दर 2 महिन्यात काहीतरी वेगळं मागते. मग बरोबर तेव्हाच तुझा कॅमेरा कसा बंद झाला? चुकून बोट गेला. हं. नाही बंद गेला. हे काय झाडं लावायला खणलंय का? हा. हे वडाचं झाड लावलंय. मम्मीचा फोन आहे. आता वाघ बघायला बघलीस? या. मम्मी सांग 2 मिनिटं नमस्कार. कधी तुला? नमस्कार मॅम. नमस्ते नमस्ते. हे आमचे सुरेश भाऊ. काय म्हणता सुरेश भाऊ? बघा सुरेश भाऊ तुम्हाला भेटून मस्त एकदम छान शेव करून आले एकदम. अरे वा. व्हेरी गुड. आता आपल्यासोबत हेच असणार आहेत का? हो. ओके. येस. सुरेश भाऊ कुठे करायची सोय? इथे पण बसू शकतो. कुणाल मम्मीला फोन कर ना. आता तिचा फोन चालू होता, मी ठेवला. मम्मी मला विचारते कुठे पोहोचलीस? म्हटलं ताडोबात आलोय. ते वाघ बघायला पोहोचले. बरं हे असं चालेल ना? काय? असं सेटअप अरे कसं पण चालेल, मी बसेन. म्हणजे मॅडम लोकांना एकदम जमिनीवर बसवलं असं अजिबात काही नाही. मी कुठेही असं बसते. मला उलट आवडतं हेच. लोक यायचे आहे म्हणा. काही नाही, कोणाला मी घाबरत नाही. लोक आले तरी असेच बसून जेवेन मी. म्हणजे दिस इज ए हाय, तुझं नाव काय? माझी काय नाव? श्रुती. श्रुती. छोटी ये तर इकडे. कितवीला आहेस तू? थोडस अजून मोठं करूया म्हणजे 7वीला. कुठची शाळा? विल सेट शाळा कुठची? पळसगाव. तू आता काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी? हा, काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी? भात, हम्म वरण, हम्म चटणी हम्म. आणि भाकर. अरे वा, तू बनवलंयस की आईने? तुला येतं? येस, येते. बसा तुम्ही. नाही राहू दे, तू पण बस. बसतो. अरे नाही नाही, राहू दे, मी असं करते ना. एन्जॉय. ठेव. मस्त एक फोटो काढशील का रे दी? सगळं नॉन पॉलिश्ड आहे, सगळं लोकल. कसं वाटतं जेवण? मस्त एकदम. तुला तर काय विचारायलाच नको. हे दिस इज लाईफ. येस. दिस इज लाईफ. तुम्ही कुठे राहिला? राहायला कुठे? इथं गुंडमोडी जंगलामध्येच आहे आमचा. सरांनी पाहिलं. तू जेवलायस का आधी? त्याच्यामुळे तुला माहित आहे बरोबर. आम्ही तर जंगलाच्या कोपऱ्यात पण जेवलोय. बाजूला अलार्म कॉल झाले ना, तर ते सगळ्यात बेस्ट स्वीट डिश आहे आमची. स्किन केअर रुटीन काय आहे सर तुमचं? या पद्धतीने ऊन असतं ना इकडे, हा माझी स्किन आता व्यवस्थित झाले, हा. त्याच्यामुळे मी
काही असं- तुला बघून मला आठवतं की मला स्किनची काळजी घेतली पाहिजे. तुला घ्या, तू पांढरी आहे संकिता. मी गोरी आहे. हट. आम्ही आता रेडी आहोत जायला. Yes, we are all set to go. मगाशी बघितलेला पक्षी हा होता, हुदहुद. I'm all set for the safari. टीमची सफारी आहे अंकिता. कोण नाही आलं. नाही रे, लोक यायला लागले ते काय. आपल्यासोबत 2 माणसं असणार ना ते. एक गाईड एक ड्रायव्हर लोकल असतात ते मार्गदर्शक. आणि दिस इज मेजरली टू प्रमोट लोकल सस्टेनेबिलिटी. म्हणजे हे लोकल रोजगार मिळालं तर जे आदिवासी गावातले असतात ते त्यांना इंटरेस्ट जागृत राहतो जंगलातला. आणि माझं मत असं आहे की हे लोकल जे लोक आहेत ना हेच बेस्ट कन्झर्वेशन प्रोव्हाइड करू शकतात. कारण की पेरिफेरियल प्रोटेक्शन हे सगळे ते लोकल गाईड ड्रायव्हर्स करतात, गाववाले करतात. तर गाववाल्यांचं इन्व्हॉल्वमेंट नसेल तर पॉसिबल नाही. आणि दीज पीपल आर द बेस्ट गाईड यू हॅव. त्यांचं नॉलेज जे आहे ना बुकिश नॉलेज नाही आहे. जसे मी म्हणतो ना माझे प्रॅक्टिकल. येस, प्रॅक्टिकल. जंगलातनं पायी फिरून फिरून आधी शिकारी होते सगळे लोक ऑलमोस्ट. छोटे मोठे लिव्हिंग साठी शिकारी करायचेच लोक. पण तेच स्किल्स त्यांनी ट्रॅकिंग मध्ये ट्रान्सफर केल्या होत्या. येस, हे दोन आहेत. हा नाही, एकच असतो सगळं. पण एकच आहे. स्क्रीन 2 आहे पुढे. जे पुढे पण दिसेल तुम्हाला. Yo, let's go. अच्छा, म्हणजे बॅक केलंस तरी तुला स्क्रीन आहे. बघ बॅक कर. Yes. जय श्रीराम. जय श्रीराम. सर गुड आफ्टरनून. Good afternoon. सोमेश्वर. हेलो मैम, गुड आफ्टरनून. Good afternoon. माय नेम इज सुरेश एंड ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प में आपका स्वागत है. बेलारा बफर में आप आ गए. अपन गेट से निकले, अभी कुछ दूरी पे आ गए अपन. तो यहाँ पे 40-45 किलोमीटर की एरिया बेलारा गेट की है. एंड यहाँ पे स्पॉटेड डेयर निकले, गेट से निकले स्पॉटेड डेयर मिल गए अपन को. कुछ ही देर में कुछ दिखेंगे, मिलेंगे अपन को. तो पूरा झुंड मिल गया स्पॉटेड डेयर का. एंड अभी यहाँ पे 2 फीमेल है. अपन जिस एरिया पे निकले उस एरिया मराठीत सांगितलं तरी चालेल. मराठीत सांगा. जिस टाइगर पे अपन जिस एरिया पे निकले वो भी विरा टायगरची एरिया आहे मॅम. आणि याच्यामध्ये विरा टायगर्सला 4 कप्स आहे. हा, याच्यामध्ये ते 4 महिन्याचे कप्स आहेत विरा टायगरचे. आणि समोरची एरिया जी आहे ती विरा टायगरची आहे. यांचा जो मेल आहे तो झायलो मेल आहे. ओके. झायलो. हा झायलो आपला देवाडा आकरदरी झोनकडचा आहे. आणि छोटी मधू आणि बजरंग यांचा तो मुलगा आहे. बेला टायगर्स पण त्यांचीच मुलगी आहे. झायलो बेला हे दोघं बहीण भाऊ आहेत. ओके. यामध्ये यांचं 2019चं डेट ऑफ बर्थ आहे. म्हणजे 6-6.5 वर्ष यांची वय आहे. झायलो म्हणा, विरा अँड बेला. आणि एरिया बहुत सुंदर आहे. आपण आलो आपल्या प्लेसमध्ये आलो आहे. जांभर बोडी प्लेस आहे. नॅचरल वॉटरबॉडी याच्यामध्ये. अच्छा. याच्यामध्ये टायगर पण मिळू शकते आपल्याला. ॲनिमल पण पाण्याची सोय केलेली आहे. नॅचरल वॉटरबॉडी हे आपल्याला एप्रिल-मे महिन्यापर्यंत वॉटरबॉडी असते. काही आपल्याला ताडोबाच्या याच्यामध्ये सर्व काही चेकपोस्ट तयार केलेल्या आहेत. जसा बेलारा बफरपंदी पण चेकपोस्ट तयार केलेला आहे. वॉशरूमला ब्रेकफास्टला आपल्याला जाता येते तिथं. हे नॅचरल वॉटरबॉडी आहे. ग्रास पण आहे. पाय बघ. खूर आहे, खूर. पूर आहेत म्हणजे ते वेगळे. हे सर्व काही कॅटलचे, स्पॉटेड डिअरचे, बकरीचे हे सर्व पगमार्क आपल्याला मिळतात. तुम्ही याच्यामध्ये जर चेक केले तर तुम्हाला बकरीचे पगमार्क अलग दिसतात, स्पॉटेड डिअरचे पगमार्क अलग दिसतात. याच्यामध्ये काही तुम्हाला कॅटलचे पण आहेत, यांना लागूनच येत आहे. आणि त्याच्यानंतर ते हायवे चाललेला आहे. आपण आता दुसऱ्या वॉटरबॉडीवर जातात, जे दुसरी नॅचरल वॉटरबॉडी आहे याच्यामध्ये जात आहोत. विरा टायगर्स पाहायला बहुत सुंदर आहे. खूप आवडते. माझी फेवरेट विरा. मी बघितलेलं तिला खूप आधी, पण आता हे झाल्यापासून नाही, कप्स पासून नाही. हा, याच्यामध्ये बेला आणि आधी 45 ते 45 ते 50 किलोमीटरची एरिया विरा टायगरची. तर याच्यामध्ये बेला टायगरेस जी आहे ते पडसगाव गेटची आहे. पडसगाव गेटला दुसरी फिमेल आल्यामुळे ते बेला टायगरेस इकडे यायला लागली.
त्याच्यामध्ये विरा टायग्रेस सोबत 1-2दा त्यांचा क्रॉस झालेला आहे. हां आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा यांचं मिलन झालं तेव्हा विरा आणि मिलनची फायटिंग झाली. हां या फायटिंगमध्ये विरा टायग्रेस हरलेली आहे आणि बेला टायग्रेस ही जिंकलेली आहे. ओके. याच्यामध्ये यांची अर्धी एरिया झालेली आहे. विराला फार कमी प्रमाणात एरिया मिळाली आणि बेलाला जास्त प्रमाणात एरिया मिळालेली आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या बफरमध्ये तुम्हाला काही डेन्स मिळतात, डेन्स दिसतात, काही खुली जागा आहे, काही म्हणजे बफरच आहे मॅम. काही तुम्हाला आयुर्वेदिक झाडं मिळतात. जर तुम्हाला जर भेटलं अर्जुनचं झाड तुम्ही बघितलं असेल, अर्जुनचं म्हणजे हॉटसाठी त्याचा वापर केलेला जातो. ज्यूस पिल्या जातं त्याचं. बिहारमध्ये 600 रुपये किलोप्रमाणे त्या अर्जुनचे साल विकत घेतल्या जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला कुड्याचं झाड म्हटलं त्यांच्या मुलीचं जॉन्डिससाठी कामी येते ते मुळी. पण काही तुम्हाला असं मेडिसिन जंगलामध्ये खूप दिसतात, पण तुम्हाला कसं आहे ते माहीत व्हायला हवं. ज्यांना ते माहीत असते ते मेडिसिन बरोबर. तुम्हाला त्रिफळा चूर्ण ऐकले असेल, त्या त्रिफळा चूर्णामध्ये हिरडा, आवळा आणि बेडा त्याच्यामध्ये जो मिश्रण केलेला जाते त्या मिश्रणमध्ये तो त्रिफळा चूर्ण तुम्ही ऐकले, रिअलीमध्ये त्यांचं झाड बघितलेलं नाही आहे. हां, म्हणजे मेडिसिन असे खूप आहेत जंगलामध्ये. तुम्ही जरी आदिवासी जे आधीचे लोक राहत होते त्यांना आधी दळणवळणाची साधने नव्हती, बाहेर निघू शकत नव्हते. तर काही प्रमाणे तुम्ही मवा फुलांचं झाड म्हटलं तर आदिवासींचा फेवरेट कल्पवृक्ष आहे. ते 4-5 प्रकारचा रोजगार देत होते. जसं समोर बघितलं मॅम, समोर आपल्याला काही कारमोडन दिसत आहे, नॅपकिन दिसत आहेत, इग्रेट दिसत आहेत. आणि आमची सफारी चालू झाली आणि सगळ्यात पहिलं एंटर केल्यानंतर आम्हाला हरणं वगैरे तर दिसलीच, पण आम्हाला अस्वल दिसलं. आणि मी असं जंगलातलं अस्वल पहिल्यांदा बघितलं. थोड्या वेळाने तुम्हाला ते क्लिअर दिसेल, कारण माझ्याकडे आतमध्ये गोप्रो होतं आणि गोप्रोवरती हे सगळं शूट केलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे शूट करण्यासाठी, त्यामुळे गोप्रो आणि कॅमेराज तुम्ही कॅरी करू शकता. मी प्रत्येक ताडोबाच्या सिरीजमध्ये सांगितलं आहे. आता हे अस्वल तुम्हाला इथून दिसत नाही, पण आम्ही खूप क्लिअर बघितलं आहे. आय होप तुम्हाला ते पुढच्या क्लिपमध्ये व्यवस्थित दिसेल. काहीतरी घ्यायला आत गेला दृश्य. आता आम्ही आहोत बफर झोनमध्ये, आणि बफर झोनमध्ये आतमध्ये जे जंगलात रस्ते आहेत त्या रस्त्याने जंगलाच्या आजूबाजूच्या गावातले लोक पण त्या जंगलातनं ट्रॅव्हल करतात 2 व्हीलरने. आणि हे खूप रिस्की आहे खरं तर, पण त्यांना सवय आहे त्या गोष्टीची आणि ते रिस्क घेतात. आता इथे अस्वल असल्यामुळे आमच्या ज्या 2 जिप्सी होत्या, 2-4 जिप्सी ज्या होत्या त्याच्या बाजूलाच ते 2 व्हीलरवाले असे थांबून राहिले. आणि त्यानंतर जसं ते अस्वल बाहेर पडलं तसं ते पुढच्या प्रवासाला त्यांच्या निघाले. इकडनं आलं अशी पुढे घे ना. नको ना, आपलं इकडे आलं. अटॅक तर नाही ना करणार? नाही. मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघितलं भाल. मी झू मधलं बघितलेलं. झू मधला उपयोग नाही. मागे येणार आहे. जाऊ दे मागे, जाऊ दे. गाडी आहे ना वाटतं. बस. काय खातात? टर्माइन आणि टर्माइन खातात, ते टर्माइन, बोर खातात, मधुमक्खीचा गुळा पण खातात. अच्छा, हा. पण माणसाला पण मारतात ना? नाही, असं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होत असतं, कारण
आता जसं गावापासून खूप जवळ आहे हां तर बऱ्यापैकी चान्सेस असतात की माणूस एकदम लवकर आला आणि क्विक रिॲक्शनमध्ये अटॅक होऊ शकतो. ओके. तर तसं ते नाही करत नाही. सहसा नाही होत पण होऊ शकतं. इट कॅन बी पॉसिबल. माणसांना कोणीच नाही मारत तसं. हे कसली गाडी बांबू पडलेला दिसतोय ना तो सगळा मेला. मेला हो. 40 इयर्सची लाईफ आहे बांबूची. परवाच्या दिवशी आम्ही इथेच होतो या मागच्या एरियामध्ये की वीरा विथ कप्स होते. नवीन इंट्रुडर मिळाला. कोणासोबत? जुनाबाई तसा बदल ह्यानी बजाव आणि बॅजर सोबत. कोणाला विचारायचं आहे का तिकडे? नाही. काहीच नाही. बांबू कशासाठी नेत आहे? ताटीसाठी. हां ताटीसाठी. वाघाला नाही घाबरत तुम्ही? आता वाघाला घाबरून काही बरी चालू कास्तकाराची पुरी नुकसान करतात. हां. हं? आता मारा नाही टाकलो ना जागली नाही केलो तर आमचे मालच नाही येत घराले सांगा. आता वाघाला तरी काही बरी घाबरायचं तर वाघही घाबरला पाहिजे ना आम्हाला. बरोबर. हं? कुठे आहे वाघ? कुठे? वाघाचा आवाज नाही आला पण खोज आले आहेत रस्त्यानं. खोज आहेत रस्त्यानं. म्हणजे पंजे. ताडोबामध्ये नक्कीच सगळे वाघ बघण्यासाठी जातात, पण वाघ जर तुम्हाला दिसत नसेल तर ताडोबा हे वाघापुरतं जंगल म्हणून कधीच बघू नका. ताडोबामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आत्तापर्यंतच्या सगळ्या सफारीमध्ये मी वाघ बघितले आहे अर्थात, पण ताडोबाला मी फक्त वाघ म्हणून कधीच बघितलं नाही. तर ताडोबाच्या जंगलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, जसं की तिकडचे दगडांचे प्रकार, झाडांचे प्रकार, पक्षी, वेगवेगळे प्राणी. हे इतर प्राणी, पक्षी आणि इतर नैसर्गिक विविधतासुद्धा तिथे आहे आणि ती खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. झाली का? सुप्रीम कोर्ट नाईट सफारी बंद केली. या म्हणजे पेंच MP मध्ये सुरू होती ती बंद केली आता. ते मग आता नाईट सफारी नाही. टेक्निकली इट वॉज नाईट पेट्रोलिंग. पेट्रोलिंग सारखंच होतं. हे मस्त आहे बघ बांबूचं. झोपायचं असेल तर यू कॅन. थोडीशी झोप काढता येते जगभर. भेडा, त्रिफळा, कशासाठी वापरला तुझं? खोकला, खाशी. अच्छा. काय आहे कशाबद्दल सांग. काय आहे एक्झॅक्टली? हा म्हणजे हिरडा आहे, आयुर्वेद आहे, मेडिसिन. हा खोकल्याला कामी पडतो. असाच खायचंय? नाही असंच नाही खायचं, याला वाळू द्यायचं. वाढल्यानंतर याचं ते सालपट निघते. हे बरोबर खेळच मार्क पडलेल्या येतं, याचं ते सिलपट निघते. अच्छा. याच्यामध्ये हा हिरडा, बेडा आणि आवळा हे त्रिफळा चूर्ण मिक्स केले जाते. त्याच्यातला हा प्रकार आहे.
नहीं मैं नहीं पी विदाउट मिल्क आहे मस्त. पण काय आहे ते हे ग्रीन टी. माझ्यात नाही पिणार तू. नाही पिणार ना हां. पुढे घशाला वगैरे चांगलं मस्त. अरे हो पण मी कधी पेतच नाही तर मला काय काय कर. फक्त लेमन ग्रास आहे. आय थिंक काय अजून अद्रक. फर्स्ट टाइम चहा पिते. नाही फर्स्ट टाइम मी हिमाचलला ट्राय केलं बटर टी. हां एक तर मला गरम काही प्यायची अशी सवय नाही. बसला नाही गोड कसं आहे आहे स्वीट कसं काय साखर. अरे मी साखर खातोच ना आता. काका सकाळी दिसला. बसा बसा बस बस. हे कोटी का बरं बनवली? कोटी म्हणजे जंगलामध्ये पोचिंग नाही झाली पाहिजे म्हणून. बरोबर. आणि तुमच्यासोबत बाकी दिनचर्या कशी असते? दिनचर्या राऊंड मारत राहतो आम्ही. अच्छा म्हणजे हे करत राहतं पेट्रोलिंग. म्हणजे तू मचाण तिथे आपण बघितलं त्याच्यात हे सांभाळतात का? अच्छा तर किती किती किलोमीटर चालावं लागतं तुम्हाला? आम्ही चालत? रोज 10 किलोमीटर. चालत. मग असं समोर वाघ नाही दिसला कधी? नाही दिसतो ना. हा ते लोकल असतील ना इथलेच आहेत ना तुम्ही सगळे तर त्यांना ते मग असं काय तेवढं- करता? वनवाडी. समोर वाघ आला तर काय करता? नाही आमच्या गावाचे म्हणजे गाडी राहतो ना. गाडी असते काडी काडी चौघजण आम्ही सोबत काडी? राहतो. काडी काडी बाबू. बांबू बांबूला वाघ घाबरतो? नाही म्हणजे ग्रुप मध्ये राहतो ना आम्ही. हा हा तेव्हा हा अटॅक नाही करत. काय आहे अच्छा. ना, तुम्हाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट लागतं. Okay. सायकोलॉजिकल सपोर्ट काहीतरी आणि टेक्निकली वाघ समोर आला हा तर तुम्ही काही करूच नाही शकणार. जे करायचं त्याला त्याला करायचं. करायचंय. तुम्ही पळू शकणार का? बाळाचं काय माहितीये समोरच्या मित्रापेक्षा लवकर पळायचं. मित्रापेक्षा फास्ट पळायचं. इकडे येतो हा ये. इथे पण येतो. कसे घाबरत नाही तुम्ही? आता लहानपणीपासून इथं राहिलो ना. हा गाव कोणतं तुमचं? गोंडमोहारी. गुड मॉर्निंग. जवळच आहे. ते वाचलं नाही गेट वरती नाव बेलारा गोंडमोहाळीच होतं ना. हा, म्हणजे याच जंगलातलंच गाव. हम्म. वाघाशी भीती वाटत नाही हा लॉजिकच नाही. वाघाशी भीती वाटायलाच पाहिजे. पण तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड ठेवता का हाच इम्पॉर्टंट आहे. समोर आलं तर काय करावं हे तुम्हाला फक्त माहित पाहिजे. आणि ऍक्च्युली काही न करणं हा सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हणजे पायी पायी वाघ कमी दिसतो पण इथे एवढी डेन्सिटी असल्यामुळे बऱ्यापैकी दिसतात वाघ. मग यांचं राहणं जेवण इथेच? डे नाईट इथं. बापरे. तुला राहायचंय? 2-4 दिवस तरी राहायचंय. आहे ना इच्छा पॉसिबल. आहे, खरंच इच्छा आहे. बऱ्याच वेळानंतर आम्हाला हे एक सांबर दिसलं. हे सांबर फिमेल आहे. प्राण्यांच्या याच्यामध्ये मेल हे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असतात. जसं की मोर हा मेल आहे. त्याच्यानंतर सांबरमध्ये ज्यांची शिंग अशी असतात ते मेल असतात. आता हे पडलेलं शिंगसुद्धा आम्हाला तिथे दिसलं. आणि फायनली आम्हाला वाघोबांचे ठसेसुद्धा दिसले. तर जेव्हा जेव्हा आपण सफारीला जातो तेव्हा त्यांच्या ह्या पगमार्क्सवरनं वाघ कोणत्या दिशेला गेला आहे किंवा वाघीण कोणत्या दिशेला गेली आहे हे ते गेस करतात. इथून मग बच्चे इथं आणून पितं. इथून पुढे गाव आहे. इथे पुढे नाही जाणार वाघ. अच्छा. आणि प्रॉब्लेम बोल्डनेस नाही.
आणि ही आहे वीरा आणि हे आहेत वीराचे बछडे. तर हे दीपच्या कॅमेरातलं फुटेज आहे. हे दीपने कॅप्चर केलंय आणि अतिशय सुंदर असे हे गोंडू गोंडू होते. ही छोटी क्लिप आहे जी स्लो मोशन केल्यामुळे थोडीशी मोठी तुम्हाला बघता येईल. पण मला असं वाटत होतं यातलं एखादं छोटंसंला घेऊन घरी जाऊ का. तर अशी मस्त सफारी झाली आहे. सूर्यास्त पण होतोय. 6 वाजलेत आता, वाजत आलेत म्हणजे. आणि आता आम्हाला गेटकडे परत जायला पाहिजे कारण दुपारी 2 वाजता जी सफारी चालू होते ती संध्याकाळी 6ला संपते. सो 6ला तुम्ही गेटवरती पोहोचणं बंधनकारक आहे. आपण खूप मेहनत घेतली. आता आपण परत भेटू. थँक्यू. चलो. आणि जेवण मस्त होतं. पुढच्या वेळेला आम्ही आधी सांगू. चलो. अँड द फ्लाईट इज डिलेड. येस हो. 3 बच्चे. काय म्हणालास? काय म्हणालास? अशा प्रकारे आपली ट्रिप संपलेली आहे हो. आणि वाघ बघून मजा आली. यही सुरुवात आहे. अजून खूप काही काही सफारी करायची. अरे वाघ तो बघ. हा बघ. चलो बाय. पकडणार ना सी यू. ते याच्यात टाकायला लागेल. किचन नाही पकडणार, त्यांना सांगायचं आमच्या टायगरचे. नाही पकडणार. 10 येस. स्टे वाईल्ड. तर आता आम्ही एअरपोर्टला आलो आणि लोक मला स्प्रे बद्दल विचारतायत. सगळे जण मला इथे आत्ता पण चिडवतायत स्प्रे बद्दल. बोलतात काय मॅडम स्प्रे कुठे आहे, काय स्प्रे आणला की नाही, मॅडम बॅगमध्ये स्प्रे आहे का, सगळे विचारतायत. सर्दी झाली. ही बाई ही आपली. हो रे ही आपली. तर सध्या सगळ्याच फ्लाईटचा गोंधळ चालू आहे, त्याच्यामुळे आमची फ्लाईट पण डिले झाली होती आणि आम्ही घरी पोहोचलो 3:30 वाजता. आम्हाला यायला पण खूप उशीर झाला. पण आता झोपायचं आहे. उद्या सकाळी मला पुण्याला निघायचं आहे आणि पुण्याला निघाल्यानंतर रात्री परत मला ऋतुजाच्या बड्डेसाठी जायचं आहे. सो ही सगळी धावपळ तर माझी नेहमीचीच असते, ती चालूच राहणार आहे. सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग गाइस. स्टे ट्यून. बाय बाय. उद्यापासून कामाक सुरुवात. मरणाचा गोड खालो 3 दिवस, मग तोंडार उठला सगळं ना. जाऊन दे. उद्या म्हाका परत याक लगीना. परत 2 दिवसांनी म्हाका याक लगीना. तुझ्या मित्राचे